विद्यार्थी मित्र हो आणि पालक हो, नमस्कार. 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी. 12वी नंतर आपल्यासाठी विविध अभ्यासक्रम असतात आणि त्यातीलच एक महत्त्वाचा अभ्यासक्रम म्हणजे BBA. BBA बाबतीत यावर्षी एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे, ती म्हणजे आता BBAला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला CET द्यावं लागणार आहे. AICTE अर्थातच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अंतर्गत हे सगळे BBAचे कोर्स आल्यामुळे यावर्षी BBAच्या कोणत्याही स्ट्रीमला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर CET द्यावी लागणार आहे. त्यामुळेच आज विशेष कार्यक्रम विद्यावाणीवरून आपण प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमातून आज आपण BBA एकूणच अभ्यासक्रम काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, त्यामध्ये पुढे भविष्यात काय करिअर संधी उपलब्ध आहेत, त्याचबरोबर CETची तयारी कशी करायची याविषयी जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज या क्षेत्रात काम करणाऱ्या, या क्षेत्रात शिक्षण देणाऱ्या असं म्हणता येईल, 2 प्राध्यापिका आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत. प्रथमतः मी त्यांचं स्वागत करतो. डॉक्टर श्वेता बापट आणि डॉक्टर चित्रा अळवणी, मी स्वागत करतो विद्यावाणीच्या स्टुडिओत. धन्यवाद. मित्रहो, डॉक्टर श्वेता बापट ह्या कावेरी कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स येथे BBA आणि BBA IB या विभागाच्या विभाग प्रमुख म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर डॉक्टर चित्रा अळवणी या कावेरी कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स येथे BBA CAच्या विभाग प्रमुख म्हणून काम करत आहेत. आज त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत एकूणच या BBA अभ्यासक्रमाविषयी आणि CET विषयी. श्वेता मॅडम, BBA हा कोर्स नेमका काय आहे आणि त्यात अजून इतर कोणकोणते कोर्स येतात? BBA हा कोर्स व्यवस्थापनशास्त्र किंवा आपण ज्याला मॅनेजमेंट फील्ड म्हणतो याच्या अंडर येणारा अंडरग्रॅज्युएट कोर्स आहे. 12वी नंतर BCom, BBA असे इतर कोर्सेस जे असतात त्याच्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा व्यवस्थापनशास्त्राचा येणारा कोर्स आहे. या कोर्सचं वैशिष्ट्य म्हटलं तर व्यवस्थापनशास्त्र आणि तंत्रज्ञान या दोन्हीचा मेळ ह्या कोर्समध्ये घातलेला दिसतो. एखादा कोर्स घेताना मला प्रोफेशनलिझम हे महत्त्वाचं असतं आणि ते प्रोफेशनलिझम ह्या BBA कोर्समुळे येतं. कॉमर्स आणि मॅनेजमेंट ह्या 2 वेगळ्या गोष्टी इथे एकत्र आलेल्या दिसतात. फक्त कॉमर्सचा अभ्यासक्रम करणं आणि व्यवस्थापनशास्त्र त्याच्यात ॲड करणं याच्याने मुलांना फायदा होऊ शकतो. तो असा की मला नोकरीचा पर्यायही उपलब्ध असतो आणि मला व्यवसाय करण्याचा पर्यायही उपलब्ध असतो. आणि त्यामुळे BBA या कोर्समध्ये बरेच स्पेशलायझेशन्स आहेत. नॉर्मल BBA हा एक कोर्स आहे ज्याच्यामध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, सर्व्हिसेस मॅनेजमेंट असे स्पेशलायझेशन्स आपल्याला दिसतात. या व्यतिरिक्त BBA नावानीच आणखीन काही कोर्सेस आहेत, जसं BBA इंटरनॅशनल बिझनेस. यामध्ये इंटरनॅशनल बिझनेस किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जे व्यवसाय चालतात त्या कोर्सच्या संदर्भातले सगळे विषय आपल्याला शिकायला मिळतात. तसाच एक कोर्स BBA CA म्हणजे कम्प्युटर ॲप्लिकेशन. ज्यांना कॉम्प्युटरमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना प्रोग्रॅमिंगमध्ये इंटरेस्ट आहे, त्या मुलांकरता कम्प्युटर ॲप्लिकेशन हा एक BBAच्या अंडरचा वेगळा कोर्स येतो. अशाच काही इतर कोर्सेस म्हणजे BBA हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट असेल, BBA स्पोर्ट्स मॅनेजमेंट असेल, असे प्रत्येक विद्यापीठात वेगळे वेगळे कोर्सेस आहेत. एकूणच व्यवस्थापनशास्त्राशी निगडीत हे सगळे कोर्सेस आहेत. म्हणजे पहिल्यांदी व्यवस्थापनशास्त्र म्हणजे मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असायचं, त्याचाच हे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहे असं म्हणता येईल. अगदीच. मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन MBA ही खूपच चांगली किंवा खूपच प्रसिद्धी मिळालेली डिग्री होती आणि त्याच्यासाठी प्री डिग्री कोर्स हा कुठलाच नव्हता. अंडर ग्रॅज्युएटला कुठलाच कोर्स नव्हता. त्यामुळे सगळ्या इतर स्ट्रीममधून ती लोक तिथे जायची. त्यामुळे हा विचार करण्यात आला की मॅनेजमेंट हे अंडर ग्रॅज्युएट लेवलपासून का नसावं, आणि त्या विचारातून आलेला हा कोर्स BBA आहे. आणि त्यामुळे सगळ्या त्याच्यातल्या फील्ड्स या तिथे इन्क्लूड केल्या गेल्या. त्याच्यामुळे मास्टर्स करणारा, जेव्हा MBA करणारा माणूस असतो तेव्हा त्याला हा कोर्स करून MBAला जाणं हे कधीही चांगलं पडतं. जसं आपण BCom करून MComला जातो, BA करून MAला जातो, तसंच BBA करून MBAला जाणं हे कधीही सोयीचं असतं. अर्थातच BBA म्हणजेच बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. मित्रांनो, तुम्ही जाणून घेतलं की BBA काय आहे आणि त्यात कोणकोणते ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत. चित्रा मॅडम, BBA CA याबद्दल मॅडमनी आता उल्लेख केला. या कोर्सबद्दल थोडीशी माहिती आम्हाला द्या. आणि BCA एक अजून एक कोर्स आहे, तर BBA CA आणि BCA दोन्ही एकच आहेत का वेगवेगळे आहेत? BBA CA हा BBA मॅनेजमेंट अंडरच आहे, पण त्याच्यात फोकस सगळा टेक्नॉलॉजीवर आहे. म्हणजे IT रिलेटेड जे मुलांना आजकाल असतं
आणि इतके दिवस कसं होतं की सायन्समधनं मुलांना कॉम्प्युटर सायन्सला किंवा आयटीला जायला ओपनिंग्स खूप होत्या. बीएससी कॉम्प्युटर सायन्स होतं किंवा बीएससी आयटी होतं. तसं कॉमर्स किंवा आर्ट्सच्या मुलांना ज्यांना नंतर जाणवतं की आपल्याला कॉम्प्युटरच्या क्षेत्रात जायचंय त्यांना काहीच नव्हतं पूर्वी. सो त्याच्याकरता हा मॅनेजमेंट अंडर BBA-CA कोर्स सुरू झालेला होता, ज्याच्यात कॉमर्सची मुलं, आर्ट्सची मुलं, सायन्सची मुलं सगळी ऍडमिशन घेऊ शकतात. बीएससी कॉम्प्युटर सायन्सला कसं होतं की मॅथ्स कंपल्सरी होतं 12वीला, वेराज ह्या कुठल्याही कोर्सला तुम्हाला मॅथ्स नसलं तरी चालतं, कारण का खूप मुलांना 12वी नंतर मॅथ्सचा फोबिया असतो. सो त्या मुलांना सुद्धा पुढे या क्षेत्रात किंवा करिअर करायचं झालं आयटी क्षेत्रात तर त्यांच्याकरता हा कोर्स पहिल्यांदा सुरू झाला होता. मग नंतर कसं झालं की बीएससी कॉम्प्युटर सायन्स हा सायन्समध्ये होता, ज्याला मॅथ्स कंपल्सरी होतं. पण मग ज्या मुलं सायन्सची आहेत आणि ज्यांना कॉमर्सला शिफ्ट नाही व्हायचंय किंवा मॅनेजमेंटमध्ये शिफ्ट नाही व्हायचंय त्या मुलांकरता मग नंतर BCA हा कोर्स सुरू झाला. सो BCAला एलिजिबिलिटी की तुमचं 12वी सायन्समधनं झालं पाहिजे. मॅथ्स गणित असो नसो त्याला काही प्रॉब्लेम नाही, पण फक्त तुमचं सायन्सच पाहिजे. पण BBA-CA हा जो कोर्स होता याला तुम्ही आर्ट्सची मुलं जाऊ शकतात, कॉमर्सची मुलं जाऊ शकतात, सायन्सची मुलं जाऊ शकतात. सो त्याच्यामुळे हा दोन्हीतला हा मुख्य फरक आहे की एक ओपन टू ऑल आहे, एक फक्त सायन्सच्या मुलांकरता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे MCA होतं पूर्वी, तर कॉमर्सच्या मुलांना MCAला जायला नंतर खूपच प्रॉब्लेम यायचा, कारण का त्या मुलांना टेक्निकल नॉलेज काहीच नसायचं. मग त्या दृष्टीने आता हा BBA-CA कॉमर्सच्या मुलांना बेस तयार होतो टेक्निकल नॉलेजचा, मग पुढे त्यांना MCA करायला पण सोपं जातं. सो BBA-CA हा BBA इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन आहे आणि BCA हा बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन आहे. एकूणच BBA-CA आणि BCA यातील फरक आम्हाला लक्षात आलेला आहे. श्वेता मॅडम, आत्ता आपण बघितलं की BCA आणि BBA-CA यांच्यामध्ये फरक आहे, तसाच काही फरक BBA-IB आणि BBA यामध्ये आहे का दोन्ही सेम कोर्सेस आहेत? BBA-IB हा पूर्णपणे वेगळा कोर्स येतो. BBA हा आपल्या भारतातल्या व्यवसायांवरचा कोर्स आहे. भारतातले व्यवसाय कसे चालतात त्या रिलेटेड असलेल्या पॉलिसीज, त्या रिलेटेड असलेले कायदे या संदर्भात आपण तिथे शिकतो. प्रोडक्शन प्रोसेस या सगळ्या कशा चालतात हे आपण तिथे शिकतो. पण BBA-IB हा इंटरनॅशनल बिझनेसेस म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे व्यवसाय कसे चालतात यासाठीचा कोर्स आहे. खूप आधी ह्यामध्ये फक्त डिप्लोमा होता, डिप्लोमा इन फॉरेन ट्रेड किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट असे छोटे छोटे कोर्सेस होते. पण नंतर त्याची प्रसिद्धी एवढी झाली की तो प्री डिग्री कोर्स म्हणून घ्यायची वेळ आली, अंडर ग्रॅज्युएट कोर्स म्हणून घ्यायची वेळ आली. आणि म्हणून ज्याला आधी BBM असं म्हणलं जायचं तो कोर्स आता BBA-IB म्हणून घेतला जातो. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कायदे, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या इकॉनॉमिक पॉलिसीज, फॉरेन एक्सचेंज, फॉरेन ट्रेड, इम्पोर्ट एक्सपोर्ट अशा स्पेसिफिक सब्जेक्टचं शिक्षण दिलं जातं. आणि त्याबरोबरच असलेला अजून एक ॲडव्हान्टेज म्हणजे फॉरेन लँग्वेज शिकता येते. फॉरेन लँग्वेजचं महत्त्व या कोर्समध्ये जास्त आहे, कारण तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कंपन्यांबरोबर काम करणार आहात. त्यामुळे हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना मल्टीनॅशनल कंपनीज, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कंपनीमध्ये जास्त चांगल्या प्रकारच्या नोकरीच्या संधी मिळतात. एकूणच जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर जर काम करायचं असेल तर हा कोर्स फार उपयुक्त आहे. नक्कीच. सुरुवातीला मी चर्चा केली की आतापर्यंत BBAला प्रत्येक कॉलेजमध्ये त्यांच्या जे काही नियम असतात त्याप्रमाणे ॲडमिशन मिळायचं. मात्र यावर्षी पहिल्यांदाच AICTE अंतर्गत हे सगळे कोर्सेस गेल्यामुळे याला CET असणार आहे. तर या CET बद्दल आम्हाला थोडंसं सांग, म्हणजे का ही CET लागू करण्यात आली आहे? CET बेसिकली AICTEच्या अंडर जे काही कोर्सेस असतात त्या सगळ्याच कोर्सेसला आपण बघितलं की BEला पण पहिल्यापासून आहे किंवा फार्मसीला आहे, MCAला, MBAला आहे. सो त्यांना पहिल्यापासून CET होत्या. ह्याचं एकच कारण असतं की सगळी मुलं एका लेव्हलला किंवा एका स्तरावर कम्पेअर झाली पाहिजेत आणि मग ऍडमिशन व्हायला पाहिजे. पूर्वी कसं होतं की प्रत्येक कोर्स किंवा प्रत्येक कॉलेज आपापली CET घेत होतं. त्या मुलांना 4 ठिकाणी जाऊन CETची एक्झाम द्या, त्या कॉलेजला जाऊन द्या, कारण का सेंटर्स ऑफ बहुतेक ते कॉलेजच असायचे. सो बाहेरगावच्या मुलांना सुद्धा पुण्यात येऊन किंवा जिथे त्यांना ऍडमिशन घ्यायची त्या कॉलेजमध्ये जाऊन CET द्यावी लागायची. AICTEने आता महाराष्ट्र CET जी ओपन केलेली आहे या मुलांकरता, त्याच्यात कसं होणार आहे की ते त्यांच्या इथे सेंटर्स सिलेक्ट करून त्यांच्या गावात, त्यांच्या शहरात तिथल्या तिथे ही CET देऊ शकणार आहेत. आणि त्याच्यामुळे 12वीचे मार्क न धरल्या गेल्यामुळे आता सगळी मुलं एका लेव्हलला धरली जाणार आहेत. सो आत्ता सगळी मुलं जेव्हा देतील तेव्हा ते सिमिलर टाईपची परीक्षा देणार आहे. त्यांचं 12वीचं बोर्ड कुठलंही असलं तरी CBSE बोर्ड असेल, ICSE बोर्ड असेल किंवा HSE बोर्ड असेल,
तर हे वेगवेगळ्या बोर्डमध्ये वेगवेगळे इव्हॅल्युएशन्स व्हायचे. पण आता सीईटीमुळे ही सगळी मुलं आता एकाच लेवलला इव्हॅल्युएट होत. कुणी या सीईटीचा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार महत्वाचा फायदा आहे. आणि कसं होतं, पूर्वी प्रत्येक कॉलेजच्या सीईटीला त्यांना वेगळा फॉर्म भरा, त्याचे वेगळे फी पे करा. त्याच्याऐवजी आता एकाच सेंट्रलाइज सिस्टीममध्ये ते येतील सगळी मुलं. श्वेता मॅडम, आता जसं चित्रा मॅडमनी सांगितलं की एक सीईटीचा एक फायदा विद्यार्थ्यांना होतो की ॲट अ टाइम त्यांना बरेचसे कॉलेजचे ऑप्शन्स अवेलेबल होतील जेव्हा ते सीईटी पास थ्रू होतील. कदाचित ते पहिल्यांदा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन करावं लागत होते, पण AICTEची मान्यता मिळालेली आहे ह्या कोर्सेसला. तर या अभ्यासक्रमांमध्ये त्याच्यात काही फरक पडणार आहे का? त्याच्या गुणवत्तेमध्ये काही फरक पडेल असं वाटतं? ह्याच्यानी नक्कीच फरक पडणार आहे. जसं आता मॅडम म्हणाल्या की सीईटी द्यायला लागणार आहे, आणि आपण एकीकडे म्हणतोय की तिन्ही फॅकल्टीमधले मुलं इथे येऊ शकतात, आर्ट्स असो, सायन्स असो, कॉमर्स असो. सायन्समध्ये मिळालेला 80% मुलाची कंपॅरिझन कॉमर्समध्ये मिळालेल्या 80% कदाचित होऊ शकणार नाही, अभ्यासक्रम पूर्ण वेगळा असल्यामुळे. आणि त्यामुळे सीईटी दिल्यामुळे ही सगळी मुलं एका स्तरावर येतील. AICTEच्या दृष्टीने विचार केला तर AICTEच्या अप्रुव्हलमुळे ह्या कोर्सेसचा ओव्हरऑल क्वालिटी खूप वाढणार आहे. अशा दृष्टीने की हे आता तांत्रिक शिक्षणात येणार आहे. ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन याच्यामध्ये आल्यामुळे हे तांत्रिक शिक्षणाच्या मध्ये येणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मान्यता ह्या कोर्सची खूप वाढणार आहे. बाहेरच्या युनिव्हर्सिटीजमधला ॲक्सेप्टन्स हा खूप जास्त होणार आहे. त्याच्यानंतर AICTEमुळे त्यांच्या असलेल्या शिष्यवृत्त्या ह्या आपल्या विद्यार्थ्यांना मिळू शकतात. इंटर्नशिप जी करायला लागते, इंटर्नशिप केल्यामुळे जे प्रॅक्टिकल नॉलेज मुलांना मिळणार आहे ते फायद्याचं ठरणार आहे. त्याच्यानंतर हा प्रोफेशनल कोर्स म्हणून त्याला मान्यता मिळाली आहे. म्हणजे AICTEच्या अंडर नसलेले कोर्स हे प्रोफेशनल कोर्स धरले जाणार नाहीत. त्यामुळे प्रोफेशनल कोर्स असल्यामुळे मी जर एखादा दुसरा कोर्स केलेला मुलगा आणि मी प्रोफेशनल कोर्स केलेला मुलगा याच्यामध्ये मला नक्कीच जास्त प्राधान्य दिलं जाईल. त्याच्यानंतर उद्योग जगताची मान्यता पण ह्याच्यात खूप वाढणार आहे. ऑल इंडिया काउन्सिल असल्यामुळे अख्ख्या भारतातले उद्योग जे आहेत ते तुमचा कोर्स ऍक्सेप्ट करतील, कारण त्याला तुमची AICTEचं अप्रुव्हल आहे. एकूणच म्हणजे सीईटी आणि AICTEच्या मान्यतेमुळे वेटेज वाढलंय ह्या कोर्सचं असं म्हणायला काही हरकत नाही. आता हे आपण चर्चा केली की BBA काय आहे, BBA IB काय आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सीईटी आहे. आणि तोच महत्त्वाचा प्रश्न आहे की आता ही सीईटी पहिल्यांदाच होतीये आणि बरेचसे विद्यार्थी आणि पालक याबाबत संभ्रमित आहेत, आणि नेमकी या सीईटीची तयारी कशी करावी याविषयी ते चिंतेत आहेत. तर याविषयी चित्रा मॅडम तुम्ही आम्हाला काय सांगाल? बेसिकली ही जी सीईटी आहे ही 100 मार्कांची असणार आहे, जी त्या मुलांना 90 मिनिटात सोडवायची आहे. म्हणजे 100 प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहे, जे त्यांना टोटल 90 मिनिटात सॉल्व्ह करायचं आहे. याच्यात बेसिक इंग्लिश असणार आहे, रिझनिंग ज्याच्यात व्हर्बल, अरिथमॅटिक रिझनिंग, जनरल नॉलेज अँड अवेअरनेस आणि बेसिक कॉम्प्युटर्सचे हे 4 विषयांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. बरं, ही अंडर ग्रॅज्युएटची असल्यामुळे ह्या 4ही गोष्टींची लेव्हल खूप अशी हाय नसणार आहे, साधारण लेव्हलचेच असणार आहेत. सो मुलांनी जनरल नॉलेज आणि अवेअरनेस करता वाचन, सध्या काय चाललं आहे, काय घडामोडी आहेत त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. इंग्लिश करता सुद्धा पॅसेज, सिमिलर वर्ड्स, सिनॉनिम्स, अँटोनिम्स हे जरा वाचन केले पाहिजे. तसं बघायला गेलं तर मुलांना आता 1.5 महिना आहे सगळी तयारी करायला. लॉजिकल रिझनिंग, व्हर्बल रिझनिंग करता जेवढी गणितं सोडवता येतील ती सोडवली पाहिजेत. ह्याच्याकरता मार्केटमध्ये पुस्तकं अवेलेबल आहेत. इंटरनेटवर सुद्धा ह्याच्या बऱ्याच तुम्ही सर्च केले हे टॉपिक्स, तर तुम्हाला प्रत्येक टॉपिकच्या मॉक टेस्ट बऱ्यापैकी अवेलेबल होतील. तसंच कावेरी कॉलेजच्या सुद्धा वेबसाईटवर काही दिवसांनी ह्याच्या मॉक टेस्ट आम्ही अवेलेबल करून देणार आहोत. इव्हन स्टडी मटेरियल कावेरी कॉलेजच्या वेबसाईटवर मुलांना आम्ही अवेलेबल करून देणार आहे. सो हे मुलांनी सोडवत राहिले तर त्यांची नक्कीच तयारी होईल सीईटीला परीक्षेच्या वेळेपर्यंत. त्यामुळे विद्यार्थी मित्र, मॅडमनी सांगितले की तुम्हाला तयारी कशी करायची आहे. आणि पण एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 11 एप्रिलपर्यंतच तुम्हाला या सीईटीसाठी फॉर्म भरता येणार आहे. त्यामुळे तुम्ही त्वरा करा आणि आजच आपला सीईटीचा रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरा. श्वेता मॅडम, आपण बघितलं तर जसे ट्रॅडिशनल कोर्सेस BA आहे, कॉमर्स आहे किंवा सायन्स आहे, पण आता थोडंसं परिवर्तन ह्यात दिसतंय की विशेषतः करून प्रोफेशनल कोर्सेस, जसं की आता तुम्ही म्हणाल की BBA सारख्या कोर्सेसना जास्त प्राधान्य दिलं जातंय. तर याच्या मागचं कारण काय नेमकं सांगू शकाल तुम्ही? कसं होतं, ट्रॅडिशनल कोर्स आणि प्रोफेशनल कोर्स याच्यामध्ये मुख्य फरक असा असतो की इंडस्ट्रीचा ॲक्सेप्टन्स. ट्रॅडिशनल कोर्सेस आपण खूप मेथडॉलॉजिकली शिकतो, ज्याच्यामध्ये आपण थेरॉटिकली खूप चांगले होतो. पण जिथे प्रॅक्टिकल नॉलेजचा प्रश्न येतो तिथे प्रोफेशनल कोर्सेसचा जास्त उपयोग होतो. या कोर्सेसबद्दल बोलायचं झालं तर आधुनिक अभ्यासक्रम जसे व्यवसाय जगतात चेंज होत आहेत तसे इथे लगेच ॲब्सॉर्ब केले जातात.
त्यातून व्यावहारिक दृष्टिकोन जास्त डेव्हलप होतो मुलांचा. आणि ह्या कोर्सेसमुळे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन इतकं जास्त आहे की ही मुलं प्रोजेक्ट करतात. म्हणजे अंडर ग्रॅज्युएट कम्प्लीट होईपर्यंत त्यांनी 4 प्रोजेक्ट्स केलेले असतात, ज्यातलं एक प्रोजेक्ट हे इंडस्ट्री बेस्ड असतं, जे इंटर्नशिपमधून केलं जातं. एक प्रोजेक्ट रिसर्च बेस्ड असतं, एक प्रोजेक्ट टेक्नॉलॉजी बेस्ड असतं आणि एक प्रोजेक्ट त्यांच्या स्पेशलायझेशनप्रमाणे असतं. तर हे प्रोजेक्ट करण्याचा उद्देश एकच असतो की त्यांनी इंडस्ट्रीशी जास्तीत जास्त कनेक्ट व्हावं, इंडस्ट्रीमध्ये काय चालतंय त्याप्रमाणे त्यांनी रिसर्च बेस्ड प्रोजेक्ट करावं. यामुळे त्या मुलांचा इंडस्ट्री कनेक्ट वाढतो. म्हणजे उद्योग जगतातून काही वेळेस प्रेफरन्स पण प्रोफेशनल कोर्स केलेल्या मुलांना जास्त दिला जातो, कारण त्यांना माहिती असतं की इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे. बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हा एक असा भाग आहे की कुठलाही बिझनेस असला तरी तिथे तो लागणारच आहे. त्यामुळे स्पेशलायझेशन कुठलंही घेतलं तरी ह्या कोर्सेसना ॲप्लिकेबिलिटी ज्याला आपण म्हणतो ती जास्त त्या मुलांमध्ये असते. थिअरी शिकल्यानंतर त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन करता येणं हा जो एक स्किल सेट आहे हा ह्या कोर्सेसमधून डेव्हलप होतो. प्रोफेशनल कोर्स असल्यामुळे व्यक्तिमत्व विकास हा खूप चांगला होतो, कारण ह्याच्यामध्ये इंडस्ट्रियल व्हिजिट्स असतात, ॲड ऑन कोर्सेस असतात, व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस की जे तुमच्या स्ट्रीमच्या बरोबरीने जाणारे कोर्सेस आहेत ते ॲडिशनली दिले जातात. ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे प्रोफेशनल कोर्सकडे सध्या जास्त प्राधान्य जाताना दिसतंय. एकूणच करिअर ऑप्शन्स यामध्ये जास्त आहेत असं आहे का? आणि मला तोच प्रश्न पुढचा विचारायचा होता मॅडम तुम्हाला की बीबीए नंतर काय काय ऑप्शन्स आहेत. एक तर लक्षात आलं की MBA तुम्ही करू शकता, पुढील शिक्षण तुम्ही करू शकता, पण अजून कोणकोणते इतर ऑप्शन्स अवेलेबल आहेत? मग अशी आपण MBA म्हणलोच. MBA मध्ये खूप वेगळी वेगळी स्पेशलायझेशन्स असतात. काही वेळेस मुलांना ही पण शंका असते की मी समजा BBAला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट स्पेशलायझेशन घेतलं तर मला तेच MBAला घ्यावं लागतं का? तर मुख्य म्हणजे ते असं अजिबात नाहीये. मी दुसरं स्पेशलायझेशन MBAला घेऊ शकतो. त्यामुळे मला एखाद्या स्पेशलायझेशनचं नॉलेज मिळालंय असं वाटल्यानंतर मला दुसरं स्पेशलायझेशन करण्याचा मुभा मला त्याच्यात मिळते. MBA हा एक भाग झाला. आता बऱ्याचशा फॉरेन युनिव्हर्सिटीज MS हा कोर्स देतात. त्यामुळे ग्रॅज्युएशन BBAमध्ये झाल्यानंतर आमचे बरेच विद्यार्थी MS कोर्ससाठी इतर युनिव्हर्सिटीज जातात. जसे आपल्याला कॉमर्स नंतर सगळे कोर्सेस अवेलेबल असतात तशा सगळ्या एंट्रीज इथे पण अवेलेबल असतात. LLB असेल किंवा मला एखादा स्पेशलाइज कोर्स, म्हणजे मला BBA IB केलेल्या मुलांना बऱ्याच वेळा सप्लाय चेनमध्ये जायचं असतं. सप्लाय चेन लॉजिस्टिक्स हा एक खूप मोठा उद्योग आहे किंवा त्याचा स्प्रेड खूप जास्त आहे. तिथे करिअर करण्याची संधी असते. इंटरनॅशनल बिझनेसेसमध्ये करिअर करण्याची संधी असते. याबरोबरच काही विद्यार्थी फॉरेन लँग्वेजमध्ये प्रोफिशियन्सी घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना तिथे पण जाता येतं. बऱ्याचशा अशा कंपनीज आहेत ज्यांना फॉरेन लँग्वेज येणारे लोक लागतात जे बिझनेसमध्ये उपयोगी पडू शकतात, कारण त्यांना कम्युनिकेट करायचं असतं दुसऱ्या देशाबरोबर. त्यामुळे त्या संधी इथे उपलब्ध आहेत. त्यामुळे त्या संधी सगळ्या ज्या कॉमर्स नंतर आपण म्हणतो त्या सगळ्या संधी इथे अवेलेबल आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे कॉमर्सला जाणारा विद्यार्थी असाही विचार करतो की मला CA किंवा CS करायचंय आणि म्हणून मी BComला जातो. सुदैवाने काही वर्षांपूर्वी CS करणाऱ्या लोकांना BBA सुद्धा करता येणं अलाउ केलेलं आहे. त्यामुळे आता लोक असा विचार करतात की मला BBA ही प्रोफेशनल डिग्री मिळवता मिळवता मला CA आणि CS करता येते. त्यामुळे तोही एक ऑप्शन आपल्यासाठी ओपन राहतो. असं पाहिलं तर सगळे ऑप्शन्स हे आपल्यासाठी ओपन आहेत. फक्त MBA करायचं म्हणूनच तिकडे जायची गरज आहे असंही नाही. काही विद्यार्थ्यांनी उलट पण केलेलं आहे की माझं व्यवस्थापन शास्त्राचं झालंय पण मला आता MCom करायचंय, ते तिकडेही जाऊ शकतात. म्हणजे असं नाहीये की देर इज नो वे बॅक. मी एकदा BCom सोडलं म्हटल्यानंतर मला दुसरं काही करता येणार नाही असंही नाही. BBA केल्यानंतर सुद्धा MCom करणारे विद्यार्थी आहेत. त्यामुळे LLB, LLM या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी अवेलेबल आहेत. एकूणच बरेचसे ऑप्शन्स यामुळे आपल्याला उपलब्ध आहेत. विद्यार्थी मित्र हो आणि पालक हो, मॅडमनी सांगितलेले ऑप्शन्स तुमच्या लक्षात आले असतील. भरपूर ऑप्शन्स आपल्यासाठी या ग्रॅज्युएशन नंतर उपलब्ध असणार आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे जे आज मॅडमनी सांगितलं आहे ती एंट्रन्स टेस्ट आणि यासाठी रजिस्ट्रेशन 11 एप्रिलपर्यंत तुम्ही या CETसाठी तुमची नाव नोंदणी करणं गरजेचं आहे. आणि तयारी कशी करायची याविषयी देखील आपल्याला चित्रा मॅडम यांनी सांगितलं आहे. श्वेता मॅडम, CETची परीक्षा एक्झॅक्टली कधी होणार आहे? BBA, BMS आणि BCA ह्याची जी CET आहे त्याच्या आत्ता महाराष्ट्र शासनाने दिलेल्या तारखा आहेत या 27 मे ते 29 मे या 3 दिवसाच्या तारखा आपल्याला दिलेल्या आहेत. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या स्लॉट्समध्ये त्या होतील. आत्ता दिलेल्या तारखा या 27 ते 29 अशा आहेत. श्वेता मॅडम आणि चित्रा मॅडम, तुम्ही आज विद्यावाणीत आलात आणि एकूणच BBAतील विविध करिअर ऑप्शन्स, BBAतल्या विविध संधी आणि
त्या अनुषंगाने होणारी ही पहिली सीईटी याविषयी जे मार्गदर्शन आमच्या विद्यार्थी मित्रांना आणि श्रोत्यांना केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.